आज आपण राजमा चावल कसे करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। कढीपत्त्याची पाने घेतली आहेत आपण 15 ते 16, त्यानंतर अर्धा टोमॅटो, 2 इंच खोबरं, सुक्क खोबरं, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि राजमा घेतला आहे आपण। तो आपण आता कुकरला 2 शिट्टीमध्ये शिजवून घेऊया। कसुरी मेथी, लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर, गोडा मसाला आणि थोडंसं जिरं। आपण यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून घेऊया। आपण हे फ्राय वगैरे करून घ्यायचं नाहीये, तळून घ्यायचं नाहीये, डायरेक्ट टाकायचे। कांदा आपण टाकलाय, त्यानंतर कढीपत्त्याची पाने खूप सारी आणि अर्धा टोमॅटो। आता आपण ह्याची सगळ्याची एक पेस्ट करून घेऊया। ह्याची आपण आता अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली आहे। 2 ते 3 चमचे मोठे तेल टाकून घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपण ह्यामध्ये 1 चमचा जिरं टाकू। जिरे व्यवस्थित फुलायला लागले की आपण जे मिश्रण वाटून घेतलं होतं ते आपण टाकून घेणार आहे। हे पहा, आता आपण ह्यामध्ये आपलं मिश्रण टाकू। आता आपण ह्यामध्ये हळद टाकू, त्यानंतर धनिया पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। आणि कसुरी मेथी हे आपण घरी केलेली आहे, मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवली आहे। आपण ही थोडीशी टाकून घेऊया, थोडं मीठ चवीपुरतं। आणि आता हे मिश्रण 2 मिनिटं आपण हे सगळे मसाले तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी तुमचा घरचा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे। ह्याच्यामध्ये वेगळा कुठलाही मसाला ॲड करायची गरज नाही आहे। ह्याच्यातच तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपल्या मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे। आता आपण हे 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया। बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित एकदम तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये जो आपण राजमा शिजवून घेतला होता 2 शिट्टीमध्ये तो आपण ॲड करू। आता आपण हे मसाल्यांमध्ये हा राजमा पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आणि जो आपण शिजवताना जे पाणी टाकलं होतं तेच पाणी आपण ह्यात ॲड करणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून घट्ट ठेवू शकता, मी थोडंसं पातळ करणार आहे कारण ते भातावर छान लागतं। आता बघा मी इतकं ह्याच्यामध्ये 2 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता। आता आपण ह्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आता किती व्यवस्थित आपली उकळी आलेली आहे आणि तेल बघा कसं पूर्ण भाजीला व्यवस्थित सुटलेलं आहे। आता आपण हे सर्व करून घेऊया, आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। प्रकारे आपला राजमा खाण्यासाठी आता तयार आहे। आज आपण राजमा चावल कसे करायचे हे बघितले आहे। जिरा राईस तर तुम्हाला माहितीच आहे, मी त्याच्या आधी रेसिपी पण दाखवली आहे। आपण जिरा राईस केलेला आहे राजमा बरोबर आणि सॅलड ठेवलेला आहे, कांदा, लिंबू आणि काकडी।